मैत्रिणींनो, ही आहे माझी आई. जगात तिला कुणीच नाही आहे माझ्याशिवाय, आणि मलाही तिच्याशिवाय कुणीच नाही आहे. 31 वर्षाची असताना विधवा झाली, आणि त्यात 20 वर्षापूर्वी एक मुलगा गेला. आता 1 वर्षापूर्वी पण दुसरा मुलगा गेला, म्हणजे माझे 2 भाऊ गेले. मी एकटीच आहे आता माझ्या आईसाठी. आणि आत्तापर्यंत मी तिची मुलगी होती, ती माझी आई होती. पण आता मी तिची आई होणार, ती माझी मुलगी होणार, कारण मी तिला आईसारखं आता प्रेम देणार आहे. बघा मैत्रिणींनो, प्रत्येकाने आपल्या आईवर जर काही प्रसंग असेल ना, तर प्रत्येक मुलीने तिचा हात हातात घेऊन तिला आधार द्या, तिचा आधार बना, तिला कुठलीच जाणीव होऊ देऊ नका. तसं माझ्या आईने जीवनात खूप दुःख भोगलेत, इतकं दुःख भोगलं ना, तिला जीवनातलं कोणतंच सुख नाही, माणसाचं प्रेम नाही. अर्थात म्हणजे नवरा कमी वयात गेला, 2 मुलं गेले, म्हणजे तिला घरातल्या माणसाचं सुखच नाही भेटलं. म्हणून आता मी असा निर्णय घेतला की माझ्या आईला आयुष्यभर मी इतकं सुखात ठेवेल, तिला प्रत्येक गोष्टीचं सुख देईल, प्रत्येक गोष्टीचा आनंद देईल. ती नाही घेत, ती म्हणते आता माझं सगळं संपलं, आता हा जो माझा भाऊ गेला मागच्या वर्षी, ते दुःख तिचं असह्य वेदना आहेत तिच्या मनात. पण मी तिला सांगितलं की तू सावर. आता सावरायचं वय तर नाहीच आहे तिचं, पण मी तिला खूप आधार देणार आहे, खूप साथ देणार आहे. एकदा तुम्ही प्रत्येक मुलीने एका आईला असाच आधार आणि साथ द्या, असं माझं म्हणणं आहे. मी योग्य आहे की चुकीचे आहे हे मला कमेंटमध्ये सांगा.